महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, त्या प्रश्नावर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक पसंती दिली आहे. महायुतीचा तब्बल 230 जागांवर ऐतिहासिक विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश आलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर यश आलं. आणि यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक झाल्याची देखील चर्चा आहे. या चर्चांवर अखेर अजित पवार यांनी आज मौन सोडले. शरद पवार गटाचे आमदार तुमच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहेत, याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न अजित पवारांना आज पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. निकाल लागून अजून 3 दिवस झालेत, अजून कशाचे काही नाही, मात्र काहीही बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी निवडून आलेल्या मतदारांची बैठक घेतली, त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतले, निवडून आलेल्या आमदारांना सूचना केल्या, त्यांना मतदारसंघात जाऊन जनतेचे आभार मानायला सांगितल्या, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना नाही, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आलेत, याबद्दल पण पाहिलं जातं. मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे, कशाबद्दल? ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल जे त्यांनी ट्विट केलं आहे, तुमच्या मुलांनी पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते वैयक्तिक. मला त्याबद्दल नो कॉमेंट्स. काय ते तुम्ही ना, एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या 13-13.5 कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्त्व देता? त्याला फार महत्त्व द्यायचं कारण नाही. राज्याचा कारभारी उद्या ठरेल आणि शपथविधी परवा होऊ शकेल. उद्या 28 तारीख 29 हां मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. 30 किंवा 1 असं वेळ होईल. 30 किंवा 1. शरद पवार रोहित पवारांचा प्रश्न विचारतो. रोहित पवार म्हणाले की आत्ताच अजितदादांना मुख्यमंत्री करा, नंतर संधी मिळणार नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही. आम्ही आणि आमचा पक्ष, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे अध्यक्ष, सगळे आमचे खंबीर आहेत. ज्यांनी त्यांनी आता आपलं बघावं. शरद पवार गटातले काही आमदार तुमच्या संपर्कात आहे? अरे बाबा, अजून 3 दिवस झाले, अजून कशातच काही नाही. लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो. माझ्या संपर्कात कोणी नाही. आम्ही पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती. त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले, त्यांनाही बोलवलेलं होतं. त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता ते फॉर्मवर सह्या करणं वगैरे, काय वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ठराव करावा लागतो की आपला गटनेता कोण, त्याला काय अधिकार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी रितसर आम्ही पार पाडलेल्या आहेत. आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार माना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.